गणेश चतुर्थी 2024 उपाय व तोडगे राशीनुसार हा नैवेद्य दाखवा. हिंदू धर्मामध्ये गणेश प्रथम पूजनीय आहेत. गणपतीला आराध्य दैवत मानलं जातं. कोणतंही शुभ कार्य करण्याआधी गणेशाची आराधना केली जाते. यावर्षी 7 सप्टेंबर रोजी म्हणजेच उद्या बाप्पाचं आगमन होणार आहे. भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. म्हणून या चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हटलं जातं. यावर्षी तुम्ही गणेश चतुर्थीला तुमच्या राशीनुसार काही उपाय करून पहा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. तुमच्या राशीनुसार हे उपाय केल्यावर बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील. पहिली राशी आहे मेष राशी. मेष राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या वक्रतुंड स्वरूपाची पूजा करणं फार फायदेशीर ठरेल. यासोबतच गणपतीला गुळाचा नैवेद्य आवर्जून दाखवावा. दुसरी राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांनी गणेशाच्या शक्तिविनायक रूपाची पूजा करावी. यासोबतच गणपतीला तूप आणि साखरेचा नैवेद्य दाखवणं खूप फायदेशीर ठरेल. पुढील राशी आहे ती म्हणजे मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी लक्ष्मी गणेशाची पूजा करावी. गणपतीला मुगाच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करावा आणि गरीब व्यक्तीला काळी ब्लँकेट दान करावं. पुढील राशी आहे ती म्हणजे कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांनी वक्रतुंड स्वरूपातील गणेशाची पूजा करावी. गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा. हे तुमच्यासाठी शुभ राहील. पुढील राशी आहे सिंह राशी. या राशीच्या लोकांनी लक्ष्मी गणेशाच्या स्वरूपातील श्री गणेशाची पूजा करावी. चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बाप्पाला मनुक्यांचा नैवेद्य अर्पण करावा. तुमची सर्व रखडलेली कामे नक्कीच पूर्ण होतील. कन्या राशी. कन्या राशीच्या व्यक्तींनी गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या लक्ष्मी गणेश स्वरूपाची पूजा करावी आणि लाडक्या गणेशाला सुक्या मेव्यांचा नैवेद्य दाखवावा. पुढील राशी आहे तुळ राशी. तुळ राशीच्या व्यक्तींनी गणेश चतुर्थीच्या दिवशी मंदिरात शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि गणपतीला 5 नारळ अर्पण करावीत. पुढील राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान श्वेतर्क गणेश म्हणजेच पांढऱ्या रंगातील गणेशाची मूर्ती स्वरूपाची पूजा करावी. बाप्पाला लाल जास्वंदाची फुले अर्पण करणं तुमच्यासाठी शुभ राहील. पुढील राशी आहे धनु राशी. या राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी ओम गम गणपते नम मंत्राचा जप करावा आणि लाडक्या बाप्पाला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. पुढील राशी आहे मकर राशी. मकर राशीच्या व्यक्तीने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शक्तिविनायकाची पूजा करावी. लाडक्या गणेशाला वेलची आणि लवंगा अर्पण करावेत. बाप्पाच्या चरणी पिवळं फूल अर्पण करणं देखील शुभ राहील. पुढील राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांनी गणेशाच्या शक्तिविनायक स्वरूपाची पूजा करावी. गणेश चतुर्थी दिवशी अन्नदान करणंही तुमच्यासाठी फायदेशीर राहील. पुढील राशी आहे मीन राशी. मीन राशीच्या व्यक्तीने हरिद्र गणेशाची पूजा करावी. पूजेच्या वेळी गणेशाला मध आणि केशर अर्पण करा. यामुळे तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल. मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ नक्कीच आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा.